सो गाइज वेलकम बैक टू माय चॅनल. दिस इज वैशाली पवार. वेलकम टू वैशालीज किचन. सो आज आपण ना डिफरंट स्टाईल समथिंग डिफरंट आप्पे बनवणार आहे. आपण नाही, माझी सासू बनवणार आहे. आज मी नाही रेसिपी शेअर करणार, आज माझी सासू रेसिपी शेअर करणार आहे आणि व्हॉइस ओव्हर पण माझी सासूच देणार आहे. सो आज ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून जा, कारण ना एवढं भारी आप्पे बनवतात ना त्याने. तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करून पहा आणि मला सांगा कसे झाले. सो आता आपण बघू आत्या आप्पे कसे बनवतात. सो कम विथ मी. आप्यासाठी ना 2 वाटी तांदूळ टाकायचे, मोठ्या वाटीने भिजवाय. छोट्या वाटीने मुगाची डाळ टाकायची, चण्याची डाळ टाकायची, छोट्या वाटीने उडदाची डाळ टाकायची भिजवाय. आणि मग ती भिजली ना संध्याकाळपर्यंत भिजून जाते 4-5 तासात. मग भिजली ना स्वच्छ 3-4 पाण्यानं धुवायची. धुतली का मग मिक्सरमधून ते दळून घ्यायची. तर चांगलं बारीक बॅटर दळायचं. दळलं का सगळं एकजीव करायचं आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचं आणि झाकून साईडला ठेवायचं. रात्रीचं हे बॅटर आहे ना ते चेक करून घेऊ. ते खूप आता छान फुगलंय आणि मस्त झालंय ते एकदम. मग मी त्याला थोडं अजून फेटून घेतलं आणि साईडला ठेवलं. आणि मग साईडला ठेवून आता आमच्या इथं सांबार आवडतं आणि चटणी पण आवडते. मग मी चटणी पण बनवते आणि सांबार पण बनवते. तुम्हाला जर सांबार आवडत नसेल तर तुम्ही नुसती चटणी बनवली तरी चालेल. आणि जर चटणी आवडत नसेल तर नुसतं सांबार जरी बनवलं तरी चालेल. आणि मग मी डाळ घेतली छोट्या वाटीनं आणि मग डाळ कुकरला लावली आणि ठेवली एक साईडला. तर मी चटणीची तयारी करते. चटणीला मिरच्या घेतल्या, शेंगदाणे घेतले, खोबरं घेतलं आणि मग ते भाजून घेतलं मग व्यवस्थित थोडं तेल टाकून. भाजल्यानंतर मग त्याच्यात थोडं दही भाजलं ना कोथिंबीर टाकलं, त्याच्या प्लेटमध्ये ताटलीमध्ये काढून घ्यायचं. काढलं का थोडं त्याला थंड होऊ द्यायचं, गार होऊ द्यायचं. थोडं गार झालं ना मग त्याला मिक्सरमध्ये टाकायचं. थोडं दही टाकायचं, मध्ये थोडं गूळ टाकायचं, मीठ टाकायचं आपलं चवीनुसार आणि दळून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची, त्याला 1-2 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. मस्त ते बारीक दळून घ्यायची चटणी. दळून घेतली का एक भांड्यामध्ये काढून घ्यायची. आपल्याला त्याच्या खामध्ये हे करायचे ते. आणि नंतर मग त्याला तडका द्यायचा. जिरे टाकायची, तर तेल कमी टाकायचं. आम्ही तेल कमी खातो, मग जास्त आम्हाला तेलकट नाही आवडत. मग थोडं तेल टाकायचं 1 चमचा आणि जिरे टाकायचे. जिरे तडतडले की त्याला तडका देऊन घ्यायचा चटणीला. मग तोपर्यंत इकडं डाळ शिजून जाते सांबारची. तर मी सांबारची तयारी करते. चला आता ही चटणी तयार झाली. मी तिला तडका पण दिला आणि आता ती जी कढई गरम आहे का मग त्याच्यातच त्या बॅटरमध्ये कोणी काय करतं, प्लेन पण करतं आप्पे. आम्हाला प्लेन नाही आवडत, तर मी त्याच्यातनं गाजर टाकत असते, शिमला मिर्च टाकत असते, कांदे टाकत असते, टोमॅटो टाकत असते, थोडी कोथिंबीर टाकत असते. पण मग ते कच्ची जर टाकली ना तर ते करकर लागतं खाते वेळेस. म्हणून मग मी ना परतून घेत असते थोडं तेल टाकून. मग तेल टाकले, जिरे टाकले, मग त्याच्यात कांदा टाकलं. मग आज माझ्याकडे गाजर नव्हतं म्हणून मी काही गाजर टाकलं नाही. मग शिमला मिरची होती आणि कोथिंबीर होती. मग शिमला मिरची आणि कोथिंबीर टाकली मी त्याच्यात आणि ते परतून घेतलं चांगलं. आणि मग ते आप्याच्या बॅटरमध्ये टाकलं. आप्याचं बॅटर तर साईडला ठेवून बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडा सोडा टाकायचा. सोडा नसेल तर थोडा विनो टाकला तरी चालेल. आणि थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं बॅटर चांगलं फेटून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं. चला आपण आता ना सांबार करू. मग मी 1 पळी तेल टाकली, कढई तापली का मग त्याच्यात जिरे टाकले, मोहरे टाकले. मोहऱ्या तडतडल्या का मग मी त्याच्यात कांदा टाकला. कांदा छान परतून घेतला. जास्त बी परतावायचा नाही आणि कमी पण जास्त करकर लागेल असं परतावायचं नाही. मग कांदा परतेपर्यंत मी तोपर्यंत जी डाळ ठेवली होती ना साईडला तिला थोडं बारीक करून घेतलं आणि सांबारला गरम पाणी साईडला ठेवलं एका दुसऱ्या भांड्यामध्ये. मग तोपर्यंत ते पाणी गरम होऊन जाते. मग तोपर्यंत काही इकडल्या साईडला कांदा परतला. मग त्याच्यात मी शिमला मिर्च टाकली, वांगं टाकलं. त्याला मस्त व्यवस्थित परतून घेतलं, चांगलं एकजीव करून घेतलं. आणि ते परतल्यानंतर मग मसाले टाकले. हळद टाकायची, चांगलं त्याला परतून घ्यायचं अजून 1-2 वेळा. आणि परतल्यानंतर मग ते मी हे टोमॅटो आणि कोथिंबीर दळली होती ना ते त्याच्यात टाकली. त्याला पण अजून छान परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि थोडं त्याला हे करू द्यायचं, शिजू द्यायचं ते मधलं शिमला मिर्च, वांगं.
2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. मग परतलं का मग मी त्याच्यात मीठ टाकलं, मग लाल मिरची टाकली चवीनुसार, हळद टाकली, मग सांबार मसाला टाकला. मग त्याला चांगलं परतू दिलं, सगळं एकजीव होऊ दिलं. ते एकजीव झालं का मग नंतर मग त्याच्यात चांगलं थोडं त्याला हे शिजू दिलं आणि मग नंतर मी त्याच्यात ते वरण टाकलं. मग वरण टाकल्यानंतर आपल्याला जसं पातळ पाहिजे, जसं हे पाहिजे तसं मी ते गरम पाणी साईडला ठेवलं होतं, ते साईडला गरम पाणी टाकलं त्याच्यात आणि मग आता आपलं चांगलं उकळू दिलं. मग त्याला आता ते झालं आपलं सांबार तयार. आता ना मी भांडं ठेवलंय. आता त्याच्यामध्ये सुरुवातीला तेल टाकून देते. तेल टाकणं झालं का मग लगेच हे टाकीते, आप्याचं बॅटर टाकते. आप्याचं बॅटर टाकणं झालं का वर ताटली झाकून देते. गॅस जरा स्लो करते. गॅस स्लो झालं का 4-5 मिनटं झाले का त्याला वाफ येऊन जाते आणि वाफ आली का मग वाफ आलटून पलटून घ्यायचे आणि आलटून पलटून घेणं झालं परत मग अजून त्याला चांगली वाफ खालून पण वाफ येऊ द्यायची. वाफ झाली का मग ताटलीत काढून घ्यायची. आता ना हे आपले झाले आप्पे रेडी. आप्पे, चटणी, सांबार सर्व रेडी झाली. आणि आता हे ना आम्ही अशाच पद्धतीचे आप्पे करतो. आम्हाला असेच आवडत्या. आम्हाला रव्याचे आप्पे नाही आवडते. ह्याच्यात काही जण प्लेन पण आप्पे करत्या. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एक वेळा ट्राय करून पहा कसे लागत्या. टेस्ट खूप छान लागते आणि खायला पण पौष्टिक राहते. आधी भैया आप्पे खाऊन बघा ना कसे झाले. So guys, तुम्ही बघू शकता आप्याने आप्पे खूप छान केलेलं आहे. हे बघू शकता एकदम क्रिस्पी झालेलं आहे. सो आता आपण टेस्ट करून बघू कसं तुम्हाला ह्याचं क्रंची नाव दाखवते. हे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आणि क्रंची झालेलं आहे. गरम गरम आहे एकदम. आणि आप्याने सांबार पण केलेलं आहे. आमच्या घरी आप्यासोबत सांबार आवडतं म्हणून मी सांबार केलंय. आणि तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. पण एकदा नक्की ट्राय करून बघा आप्यासोबत सांबार, तर खूप छान लागतं. आता चटणी पण केलेली आहे. चटणी खाऊन बघू कशी झाली. एकदम भारी झालेलं आहे. एकदम सगळं परफेक्ट आहे. काही कमी नाही, काही जास्त नाही. आणि टेस्ट तर वाव आहे, जस्ट वाव. एकदा तुम्ही ना खरंच नक्की एकदा ट्राय करून बघा. आता सांबार खाऊन बघू कसं झालंय. बॉम्ब, एकदम बॉम्ब आहे, बॉम्ब. सांबार पण एवढं टेस्टी झालेलं आहे. आय लव्ह दिस अ लॉट. तर आजची जर माझ्या सासूची आप्याची रेसिपी, सांबार, चटणीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कीप सपोर्टिंग मी. बाय बाय.